मित्र हो, नमस्कार. बारामती पोटनिवडणुकीसाठी आलेल्या एकूण 53 अर्जांपैकी 30 अर्ज मागे घेतले गेलेत. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट आकाश मोरे यांचा सुद्धा समावेश आहे. परंतु बिग बॉस फेम अभिजित बिचकुले यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असून बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत खरी लढत सुनेत्राताई पवार विरुद्ध अभिजित बिचकुले अशी होणार असं विनोदाने म्हणायला काहीच हरकत नाही. अभिजित बिचकुले मागच्या काही वर्षात प्रस्तावितांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आलेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत तर बिचकुलेंनी थेट अजितदादा पवारांना आव्हान देत बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र बिचकुलेंना अवघी 68 मतं मिळाली होती आणि त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. अजितदादांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत सुद्धा अभिजित बिचकुले यांनी सुनेत्रताई पवारांना थेट आव्हान दिलंय. आता यावेळेस अभिजित बिचकुलेंच्या करामतींना बारामती किती प्रतिसाद देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा अभिजित यांनी कल्याण मतदारसंघातून थेट माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंना आव्हान दिलं होतं. मात्र कल्याण मतदारसंघात सुद्धा बिचकुलेंचं डिपॉझिट जप्त झालं होतं आणि बिचकुलेंना अवघी 900 मतं मिळाली होती. 2024च्या विधानसभेला याच अभिजित बिचकुलेंनी सातारा जावळी मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसलेंना सुद्धा आव्हान दिलं होतं. मात्र इथेही अवघी 500 मतं त्यांच्या पदरात पडली होती आणि इथे सुद्धा डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की अभिजित बिचकुलेंवरती ओढवली होती. अनेक वेळा डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवून सुद्धा प्रस्थापितांना चॅलेंज करण्याची अभिजित यांची सवय काही मोडली नाही. ते म्हणतात की निवडणूक बिनविरोध करणं हे लोकशाहीला शोभा देणारं नाही आणि म्हणूनच लोकशाही जिवंत राहावी यासाठी बारामतीतून मी अर्ज दाखल केला आहे. बारामतीत समोर कोणीही तुल्यबळ उमेदवार नसल्याने सुनेत्रताईंचा विजय जवळपास निश्चित आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे यांनी 9 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या निवडणुकीत आता सुनेत्राताई पवार, अभिजित बिचकुले यांच्यासहित एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होईल आणि 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. सुनेत्राताईंचा विजय निश्चित असला तरी बिचकुले यावेळेस डिपॉझिट तरी वाचवतात का, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.